तर नमस्कार मंडळी, आज आहे आपली दीप अमावस्येचे पूजन. तर अशा प्रकारे आम्ही समया, या पंत्या, हे दिवे हे सर्व प्रज्वलित केलं आहे. तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे छान अशी. हे गणेश पूजन आहे. आणि जे औक्षण होतं म्हणजे आपल्या घरात जे औक्षण होतं त्याच्यासाठी कणकीचे दिवे असतात. सो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. तसं बघायला गेलं तर आजची संध्याकाळ खूप खास आहे. आजूबाजूला एक वेगळाच उत्साह आणि मंद वाऱ्याची झुरूक आणि घराघरातून येणारा तो खास सणांचा सुगंध येत आहे सगळीकडून. मंडळी, तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच दीप अमावस्या हा दिवस माझ्या खूप जवळचा राहिला आहे. आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे, समया, पंत्या आणि टांगायचे कंदील एकत्र करून अगदी लखलखीत घासून पुसून स्वच्छ केले जातात. मग ते संध्याकाळी अशा प्रकारे त्यांचं अरेंजमेंट केलं जातं. एक तुपाचा किंवा तेलाचा सुगंध अख्ख्या घरामध्ये दरवळत असतो. सो या अशा प्रकारे पूजन असतं. आपल्या संस्कृतीत दिव्याला फार मोठे स्थान आहे. बघायला गेलं तर दीप म्हणजे केवळ प्रकाशाचं साधन नाही, तर तो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा आणि म्हातारपणातील आयुष्यातील प्रकाशाचा संदेश देणारा एक सुंदर प्रतीक आहे. असं म्हणतात, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच मला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. दीप अमावस्या हा दिवस आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो. सो मी थोडंफार हे दीप अमावस्याबद्दल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. सो अशा प्रकारे पूजन केलं जातं. अशा प्रकारे आम्ही तरी पूजन करतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा, वेगवेगळी मांडणी असेल. सो आपले पूर्वज किती निसर्गप्रेमी असतील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा कसा असेल ते आपल्याला समजतं. दिव्याच्या वातीतून निघणारा धूर आणि तुपाचा सुगंध वातावरणातील सूक्ष्म आणि जीवाणू नष्ट करतो, असा एक विश्वास आहे. सो अनेक गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत या दीप अमावस्येबद्दल. तसं बघायला गेलं तर माझ्या मनात नेहमी एक विचार येतो, आजच्या या डिजिटल जगात आपण मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनच्या प्रकाशात इतके हरवून गेलो आहे की त्या मातीच्या पंतीचा, समईच्या दिव्यांचा शांत उबदार प्रकाश आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहे. आजच्या दिवशी आपण फक्त घरातील दिवेच नाही पुजायचे, तर आपल्या मनात असलेला आशेचा, विश्वासाचा आणि सकारात्मकतेचा दिवासुद्धा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. तर मित्रांनो, तुमच्या घरी आज दीपपूजनाची कशी तयारी चालली आहे? तुमच्याकडे आज कोणता विशेष बेत आहे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर घरी आम्ही जे पूजेची तयारी जी केली होती ते आज सगळ्या समया वगैरे सकाळपासून माझ्या आईने फार तयारी केलेली आहे. सो हे फ्लावर्स वगैरेचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. हे असे कणकीचे दिवे तयार केले जातात औक्षणासाठी. हे गव्हाच्या कणकीचे दिवे असतात. सो प्रथम गणेश पूजन होतं. जसं की आपल्याला माहितीच आहे, आपल्या सर्व शुभकामांची सुरुवातच गणेश पूजनाने होते. हा आमचा देवारा आहे. सो आमच्या मंदिरामध्ये बघा कसं विठ्ठल, रुक्माई वगैरे या सर्वांचं पूजन करून नंतरच आम्ही दीप अमावस्येचं पूजन जे आहे त्याला सुरुवात केली होती. अशा प्रकारे आता हे जे दिवे आहेत त्यांचं पूजन झालं आमचं, की आम्ही हे जे दिवे आहेत ते उंबरट्यावरती किंवा मग तुळशीमध्ये ठेवले जातात. सो स्टे ट्यून मित्रांनो. तुमच्या घरची दीपपूजा कशी असते, काय असते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. सो आता आमचा औक्षणचा कार्यक्रम आहे. सो स्टे ट्यून.